ॲडव्होकेट अशोक पालांडे यांची नुकतीच DES सोसायटीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नवीन नियुक्ती झाली। पूर्वी ते नौमल फिरोदिया लॉ कॉलेजचे CDCचे चेअरमन म्हणून कार्यरत होते। नुकतीच त्यांचे आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या गारडी येथील निवासस्थानी भेट दिली। त्याप्रसंगी डॉक्टर शीतल बाबर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट अशोक पालांडे हे विद्युत क्षेत्रात गेल्या 40-45 वर्षापासून कार्यरत असून ते एक यशस्वी उद्योजक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत। फिरोदिया लॉ कॉलेजचे CDC चेअरमन असताना सन्माननीय सरांचा संपर्क आला आणि तेव्हापासून ते माझे मेंटॉर झाले। एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असूनही विद्यार्थ्यांमध्ये रमणारे आणि त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या त्वरित मार्गी लावणं हे त्यांचं कौशल्य। अशा शब्दात शीतल बाबर यांनी त्यांच्याबद्दलचे आपले मत व्यक्त केलं। यावेळी संस्थेचे सचिव माननीय धनंजय कुलकर्णी व कौन्सिल मेंबर मिलिंद कांबळे उपस्थित होते। DES सोसायटी ही महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतात अव्वल मानली जाणारी शैक्षणिक संस्था आहे। संस्थेत विविध कोर्सेसचं शिक्षण दिलं जातं। मात्र संस्थेचं लॉ कॉलेज हे देशातील काही अव्वल कॉलेजेसमध्ये एक मानलं जातं व या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातून विद्यार्थी इच्छुक असतात। लेखनी सम्राट न्यूजच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स।